मतदान देऊ आणि येणाऱ्या भावी काळासाठी सर्व मतदारांना एक आव्हान करू की येणाऱ्या काळात महाविकास आघाडीला आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल। एक सामाजिक कार्याच्या नात्यानं या ठिकाणी या सभेमध्ये येऊ जाहीर पाठिंबा देतो आणि स्वर्गीय काळेसाहेब कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब, स्वर्गीय चांदोराव पाटील रोहो आणि स्वर्गीय माजी ईश्वर निवासी पोपटराव अण्णा कवडे यांचं स्वप्न सर्वांनी साकार करा आणि या महाविकास आघाडीला फक्त 5 वर्ष संधी द्या। कारण हा जो बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्याला मी सुरुंग लावून दिला आणि तो बालेकिल्ला ढसावार आहे आणि कारण 25 वर्षापासून तुम्ही सत्ता करतात, सगळं वर्चस्व राबवतात आणि मतदारांकडे तुम्ही फक्त एक वेळ संधी मागतात। तर मतदारांकडे तुम्ही आता संधी मागू नका, फक्त एक वेळ संधी या महाविकास आघाडीला द्या तर जेणेकरून मला जे ईश्वराचे 4 नाव प्यारे, महादेव असतील, महाकाल असतील आणि भोलेनाथ असतील आणि जे 4थं नाव आहे ते कोपरगाव विधानसभा मतदारसंघाला प्यारा आहे आणि त्या प्यारं नाव जे आहे ते विकास कामाचं प्यारं नाव आहे आमदार आशुतोष दादा काळे। या नावावर मी अनुकरण करतो। हे सामाजिक कार्याचा जोपासना, सामाजिक कार्याचं अनुकरण करत असताना खोटं सत्याचा मार्ग पत्करला, पण ते सत्याच्या मार्गात जात असताना थोडेफार जे अडथळे येत असतात ते थोडेफार अडथळे आहे हे पण तुमचे दूर होणार आहे। कारण 6 सीटर आणि 3 सीटर 6 3 9 झाले, आज 17-0 करायला काहीच वेळ लागणार नाही। फक्त तुम्ही आता जोश होश पोलाइट ओरिएंटेड प्रमाणे काम करा। लायन हक्क कार्य दाखवण्याची गरज नाही 2 दिवस, फक्त पोलाइट ओरिएंटेड ठेवा, बुद्धीचा उपयोग करा आणि प्रत्येक मतदाराच्या चरणी नतमस्तक व्हा। महाविकास आघाडी सत्तेवर बसेल हा माझा शब्द आहे। ज्या दिवशी व्हाईस चेअरमन साहेबांनी सांगितलं तुम्ही नारळ फोडायला, नारळ फोडायला आलो त्या दिवशी तुम्हाला जो कौल द्यायचा तो लक्ष्मीबाईने कौल दिला, पण मी आज प्रत्यक्षात 1 तासापूर्वी आयुक्त मंदिरात जाऊन नारळ फोडलं, ते नारळ उभं फुटलं। मी स्वतः त्याचा व्हिडिओ काढलेला आहे आणि तिथे जे बाबाजी होते त्या बाबाजीने सांगितलं की महाविकास आघाडी याचा सत्तेवर बसल आणि या गावाचा दळणवळणाचा मार्ग नक्कीच सुरळीत करतील। कारण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि व्हाईस चेअरमन साहेब सुधाकर पाटील रोम यांच्या सहकार्यातून जो कारवाडी ते पुंतम रोड पर्यंत डांबरी रोड झाला तो आमचा लय मोठा प्रश्न मार्गी लावला आणि जिल्हा होणारं काम सत्तेवर नसतानाही यांनी काम करून दाखवलं। तर गावकऱ्यांना तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती करतो की महाविकास आघाडीला सत्तेवर बसवा। फक्त 5 वर्ष, पुढच्या 5 वर्षाला आम्ही तुमच्यापर्यंत येणार सुद्धा नाही, कारण तुम्ही आमच्या विकासातून आम्हाला परत मतदान द्या। म्हणून सामाजिक कार्याच्या नात्यानं एक आढावा घेतला। तुमच्या 8-10 दिवसाचं सगळं राजकारण दमदम एका जागेवर बसून पाहिलं आणि माझ्या आत्म्याला वाटलं चला आता महाविकास आघाडीला मतदान नोंदवूया। म्हणून माझ्या घरी मी गावाला पाणी लावून आलो, पत्नीला सांगितलं तू पाणी भर, मी महाविकास आघाडीला मत नोंदवून येतो मग जेणेकरून गावाला आव्हान होईल तर या गावातलं जे स्वर्गीय असतील, प्रेत आत्मा असतील तर जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि या गावाचा रस्ता सुफलाम होतील। देवेने दूध डेअरी तू 9 किलोमीटरचा माझा व्हिडिओ तुम्हाला माहितीच आहे। घरी मला सुखीरा दूर झालं तर चालत, पण जे कार्य करेल ते सूक्ष्म जगात राहून सुद्धा मी सत्यता करून दाखवेल असा शिवाजी तेवढा आहे। म्हणून आमदार साहेबांचे आभार मानतो आणि मतदारांनो शेवट आभार मानण्याची वेळ माझ्याकडे आली, म्हणून गुलाल घेण्याची वेळ सुद्धा आता आपली आली आहे। तेव्हा जागृत राहा, महाविकास आघाडीला मतदान घडून आणा आणि सरपंच पदाचा उमेदवार आपलाच असेल। तेव्हा सर्वांचे आभार मानतो। वेळ फार झाली, शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोकण गाव हे तीर्थक्षेत्राचं आहे आणि जर विकास करायचा असेल तर आशुतोष दादांच्या परवणीमध्ये बसा। हे 4थं नाव जे भगवंताला ईश्वराला प्यारं आहे ते तुम्हाला आम्हाला पण प्यारं होईल एक विकासाच्या माध्यमातून। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।